सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 2 ऑगस्ट 2026 ठाणे येथे संपन्न झाला। सदर प्रसंगी पिलोसरी गावातील तालुक्यातील पहिल्यांदाच MPSC परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेली सपना कांतीराम इंदुलकर हिचा जाहीर सत्कार करण्यात आला। सदर प्रसंगी सपना इंदुलकर हिने विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले। प्रतिभा कांतीराम इंदुलकर। तर मी पिलोसरी या गावची रहिवासी। मी अभ्यासासाठी पुण्यात होते, पण मला मुलांना एवढंच सांगायचं आहे की जो आपण अभ्यास सुरू करतो MPSCचा तो आधीपासूनच सुरू करावा। कारण की माझं कसं झालं, ग्रॅज्युएशन झालं, मी आधी DED केलं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर सुरुवात, याला खूप वेळ जातो। त्यामुळे मग तो आपला अभ्यासाचा कालावधी, त्यात तो कोविडचा पिरियड, त्यात तुम्ही डिले पडू नये म्हणून तुम्ही आधीच तयारी करावी आणि जो तुमचा वेळ आहे तो वाचेल। दुसरं सांगायचं झालं तर आपल्या मुख्यतः रायगड किंवा कोकणातल्या मुलांना MPSC बद्दल माहीत नसतं। MPSC म्हणजे काय तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या स्पर्धा परीक्षा घेतं त्याची तयारी। आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन वगैरे झालेलं असल्यामुळे मुलांना नोकऱ्या मिळतात, म्हणून सरकारी नोकरीकडे जाण्याचा कल आपला कमी आहे। उर्वरित महाराष्ट्रात जास्त करून मुलं करत असतात आणि ते त्यांचं ध्येय गाठायचा प्रयत्न करतात। तर आपणही सरकारी नोकरी मिळवावी आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं, एवढं मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते।